कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय ग तुळजा, तुझ्या होणाऱ्या ह्यांच्या नावाचे इनिशियल काय? ते काय असतं? नावाच्या स्पेलिंग मधलं पहिला अल्फाबेट। एस फॉर सिद्धार्थ। एस फॉर सूर्या। तर दीदी असं करत झालं तर कसलं भारी होईल ना? नाही होणार। म्हणजे आता कसं होणार ना? ते पण आहेच म्हणा। मी पण लवकरच माझ्या हातावर एस काढणार आहे। पप्पे आणि तुळजाच्या हातावर काढ। तुळजा, तुझा चेहरा का असा पडलाय ग? हो ना, डॅडी तर तुला काहीच कमी पडू देत नाहीत। तुझं लग्न पण बघ की तिकडं महाबळेश्वरला घेतलंय। ते काय म्हणतात ते? डिझायनर वेडिंग। ए धने, डिझायनर नाही, डेस्टिनेशन वेडिंग म्हणतात त्याला। हा तेच ते। मग इतकं समजा असून बी होतास कायस? अगं ए पोरीनो, आता तिचं लग्न होणार आहे ना, मग माहेर सोडून सासरी जाणार ती, म्हणून उदास आहे। तुमची लग्न ठरू देत, मग कळेल तुम्हाला। आता असू दे उदास, पण ही मेहंदी उद्या रंगली का नाही, तुळजा बघा कशी खुश होते। पप्पीने काढलेली मेहंदी आणि हिच्या होणाऱ्या नवऱ्याचं प्रेम मिक्स झालं की नाही, की मेहंदी बघ कसली भारी रंगते। ही सिद्धार्थच्या नावाची मेहंदी आहे, त्यामुळे ती रंगणार याची खात्री आहे मला। अगं ए पोरींनो, नुसत्याच काय गप्पा मारत बसलाय? जरा काय तर गाणं बिनं होऊन दे की, हाय का नाही? राजू उठ। जेवून घ्या। आई अगं, मेहंदी लावली आणि तशी मला भूक नाहीये ग। अशी कशी भूक नाही? उपाशी राहायचं नाही बरं का। अग चल, तू बस बघू इथं। ये चल, ये बस। कसं जेवू? पहिला घास जेवचा।
आणि हा दुसरा घास काऊचा. लहानपणी का नाही तुळजा, तुला हे असं म्हटल्याशिवाय जेवायचीच नाहीस बघ तू. मला अजून ती लहानपणीची तुळजा आठवते. आई मला लवकर लवकर चार की, मला सूर्याबरोबर खेळायला जायचंय असं म्हणायची. घरभर दंगा मस्ती करत हिंडायची. आई मला तुझ्यासारखी साडी नेसायची आहे, तुझ्यासारखी टिकली लावायची असं हट्ट करायचीस. ती झोपल्यात वावरणारी, भातुकलीचा खेळ खेळणारी माझी तुळजा आज केवढी मोठी झालीस ग. एवढी मोठी की लग्न करून कायमची परक्याच्या घरी निघालीस तू. तुझ्या मनासारखे लाड मी करता आले नाहीत ग काही. माझ्याकडं काय राहिलं असेल, चुकलं वागलं असेल तर मोठ्या मनानं माफ कर मला. अक्का, रडवू नका बरं लेकराला, नाहीतर जेवायची नाही पोर माझी. खाऊन घे. तुम्ही माझ्यासाठी खूप केलंय, पण मलाच तुमच्यासाठी काहीच करता आलं नाही. तुम्हाला खूप सोसावं लागलंय ह्या घरात. तुमच्या चेहऱ्यावर मी आनंद कधी बघितलंच नाही. सारखी भीतीच असायची. तुम्ही सोसलेत सगळं, खूप मोठं मन दाखवलंय, पण मला हे नाही जमणार. माझी स्वप्न फार वेगळी आहेत, मला ती पूर्ण करायची आहेत. मला माझ्या सिद्धार्थ बरोबर सुखाचा संसार करायचा आहे, म्हणून मी तुम्हाला न सांगता पळून जाणार आणि त्यासाठी खरंच मला माफ करा. हॅलो, रंबा बोलतीये. हा बोला की वेणबाई. काय तुमच्या घरात काय तयारी चालली आहे, काय कळवणार का नाही? कामाला गिनतीतच धरत नाही तुम्ही. हो नाही नाही असं काही नाहीये. चाललंय की इकडे सगळं व्यवस्थित चालू आहे. आज घाणा भरला, मेहंदी काढली, आता उद्या चुडा भरायचाय. नाही भरायचा म्हणजे तुम्ही नाही भरायचा काय ना. लग्नाच्या आधी नवरीच्या हातात जो चुडा भरायचा ना, तो सासरच्यानी पाठवायचा असतो. म्हणजे तशी परंपरा आहे ना आमच्या सरनौबत घराण्याची. तेव्हा तुम्ही एक काम करा, तुळजाच्या मापाची एखादी काचेची बांगडी पाठवून द्या. बरं बरं पाठवत्या. या चुडा नाही, या तर बेड्या आहेत, बेड्या. त्या तुळजाच्या हातात या बेड्या घालून तिला जन्माची गुलाम नाही बनवली तर नावाची रंभा नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.